नर्मदे हर दोस्तों, नर्मदे हर। ये देखो मालापुर महाराष्ट्र से आए हुए हैं, ये परिक्रमा कर रहे हैं टू व्हीलर से। ये देखिए नर्मदे हर, नर्मदे हर। इन्होंने अपनी टू व्हीलर की तैयारी कैसी की है आपको थोड़ा दिखाता हूँ। ये देखिए, ये उन्होंने गैरेज बनाया है, गैरेज। ये देखिए नर्मदे हर, नर्मदे हर। इसी के ऊपर पूरा सामान बांध के एक इसके अंदर दो बैठते हैं, दो आदमी सवार हो सकते हैं, दो परिक्रमावासियों के सामान इसमें रख सकते हैं। ये देखिए नर्मदे हर। ऐसे 4 गाड़ियां हैं, ये 4 ही गाड़ी सजाई हुई है। ये देखो सेम, ये देखो नर्मदे हर, नर्मदे हर। देख सकते हो आप कितना सुंदर बुद्धि चला के इन्होंने ये इंतजाम किया है, और इनकी परिक्रमा हो जाती है 15 से 20 दिन के अंदर। नर्मदे हर, नर्मदे हर। मिलते हैं अगले वीडियो में। हर हर महादेव, नर्मदे हर, हर नर्मदे हर। ये देखो दोस्तों, ये है महाराष्ट्र के आए हुए सहपत्नी सहकुटुंब, ये कर रहे हैं नर्मदा परिक्रमा करके पूरी। आगे कितने दिन लगे आपको? ये 28 दिन में पूरी परिक्रमा के करके आगे सहपत्नी सहपरिवार। और ये वो भी है बाइक से। देखो नर्मदे हर, नर्मदे हर। तर आता आपण यांची घेऊया मुलाखत। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। आपलं नाव काय सर? शिवाजी सदाशिव माळी, राहणार मालपूर, तालुका सिंदेगड, जिल्हा धुळे। अच्छा, आपलं महाराष्ट्र? महाराष्ट्र। हिंदूबाई शिवाजी माळी। हां, स्वपती पत्नी आहोत। आपलं श्रीराम तुळशीराम माळी, हां मालपूर, राहणार मालपूर, हां। सिंदगड तालुका, जिल्हा धुळे। अच्छा, आपलं ताई? मंगलबाई श्रीराम माळी, राम माळी, मालपूर। अच्छा, आपलं सर? प्रकाश आसाराम माळी, हां मालपूर। सर्व म्हणजे एकाच गावाचे आहे। हां। शर्मिलाबाई प्रकाश माळी। अच्छा, भिका दशरथ कुंभार। मी पहिल्यांदा परिक्रमा करतोय। खूपच आनंद। असं सगासाई पण करत नाही, नातेवाईक पण करत नाही। अरे वा वा। ताई? निर्मलाबाई भिका कुंभार, हां, हे मालपूर। हां, हे आहे सहकुटुंब सहपरिवार आलेले नर्मदा परिक्रमाला। आता जवळपास 1 महिना होत आला नर्मदा परिक्रमा आज पूर्ण झालेले आहे। उद्याच्याला हे सगळे आपापल्या घरी जातील। एकेकांचा आपण अनुभव घेऊया। नर्मदे हर, नर्मदे हर। बोला आपल्याला काय अनुभव परिक्रमा आला? करणं म्हणजे आईचे संपर्क राहणं आणि आई जवळ राहणं। मैयाच्या किनाऱ्यातून चालतो आपण, हां. तर माईच्या आशीर्वादाने एवढं काही सर्व काही मिळतं। हां, तर आपल्याला जे मनिच्छित आहे ते मिळतं आपल्याला। अच्छा, जर समजा आपल्याला इच्छा झाली की हां. तर आता चहा प्यायची, आपल्याला चहा बघूया, हां. लगेच काही अंतरावर गेल्यानंतर लगेच चहा मिळते। अच्छा. असा अनुभव आहे, खूप अनुभव आहेत सांगायला हां, हां. आईचे। आणखी अनुभव वगैरे बोल सांगा। काही तुटपुट आहे. तुम्हाला काय वाटलं? मया किनारी गेल्यावर काय वाटलं? एकदम आनंद भेटला आम्हाला। हां, कुठं मयाचं दर्शन झालं असं वाटलं का हो? मग मगर रूपाने दिसला आम्हाला, मगर रूपाने दिसलं काय? हो, मगर रूपाने मग अंगारा सहारा वगैरे आले की नाही? हो. का नाही आले? आले ना? मैया दिसली की नाही कुठं? मैया ती कोणत्या रूपात येऊन जाते आपल्याला समजत नाही। अच्छा अच्छा। हां. आपलं आपल्या काय सगळ्यांचे जे अनुभव आला तेच आपल्याला सगळ्यांना तेच तरी तुम्हाला एक वेगळा अनुभव आला असेल? लोक खूप प्रेम करतात भाऊ आपल्याकडे, हां, लोक कोणा- खूप प्रेम करतात आणि आपले- जे अपेक्षा नसते ती वस्तू आपल्याला मिळते। मिळते हां. परिक्रमामध्ये। परिक्रमामध्ये आणि इथले लोकांचं म्हणा, काय लोकांनी साथ दिली किंवा नाही? मग भरपूर लोकांनी साथ एमपीची, दिली. गुजरातची सगळ्यांची सगळी जण नर्मदे हर, नर्मदे हर म्हणतात ना सगळे? सगळे नर्मदे हर. आणि सेवा चांगली देतात का नाही? आणि अगदी. चुकून रस्ता जरी हे गेला तर हां. आपल्याला कोण ना कोणी आपल्याला मिळतच सांगायला, हे हां बाबा इकडून जा तिकडून जा असं हां, सांगणार आहे. ठीक, नर्मदे हर। आपलं
आपलं एखादा आपल्याला अनुभव म्हणजे आपले नातेवाईक सुद्धा एवढी सेवा करू शकत नाही. एवढं म्हणजे पाया पडून लोक आपली सेवा करतात. म्हणजे आपल्याला घरी चहा एखाद वेळेवर मिळत नाही, पण इथं वेळेवर सगळं इथं मिळतं. वेळेवर सर्व काही मिळतं इथं. आणि म्हणजे साधू सारखे लोक आपल्याला काही वेळेस आपल्याला आपली वाट बघत बसतात ते. केव्हा परिक्रमावासी येतील केव्हा आपल्याला खायला मिळेल, त्यांचा असा संकल्प असतो काही वेळेस. तर भाऊ जोपर्यंत परिक्रमावासी येत नाही तोपर्यंत आपण म्हणजे भोजन करायचं नाही. अच्छा, हा. नर्मदे हर. आपलं एक ठिकाणी हनुमान मंदिर राहिलो होतो आम्ही, पण तिथं खायला काहीच होतं नाही. ते एक मैया आली, तुम्हाला खायला काही आणू का मी असं सांगितलं तिने. मग आम्ही हो म्हटलं, नाही ते आम्ही घरचंच खाणार होतो त्या दिवशी. मग तिने खिचडीचे नाव सांगितलं, तिने भाजीपोळीचं जेवण दिलं आम्हाला. हे धन्यवाद. नर्मदे हर. हा बोल. मला असा अनुभव आला, 3 किलोमीटर अंतरावर माझी प्रस राहून गेली होती. तिच्यामध्ये 2100 रुपये होते माझे. अच्छा, अरे वा. ती प्रस तिथून तो व्यक्ती, मला आठवण नाही, दुसऱ्या मंदिरावर येऊन गेली. तिथं जाऊन मी बघते की माझी प्रस कुठे गेली असं. या मंदिरावर दुसऱ्या मंदिरावर बघते तोपर्यंत एक व्यक्ती माझी प्रस हात म्हणजे बाईकवर द्यायला आला. अरे वा वा वा, चांगला अनुभव आला. मयाची कृपा. आतापर्यंत त्या प्रसची मला आठवण पडली नाही. अच्छा, लागलंच नाही तुम्हाला. नर्मदे हर. असा अनुभव आला मला. तर माझे भाऊ माझ्याहून खूपच मोठे आहेत. ते 3 वेळेस पडले बरं का, 3 वेळेस गाडीवरनं पडले, पण त्यांना आजपर्यंत क्रॅश सुद्धा नाही शरीरला. हेच भाऊ तुमचे? म्हणजे तुम्ही सख्खे भाऊ? नाही. अच्छा, ठीक. हा, गल्लीतले सगळे आपण भाऊ म्हणताय एकमेकाला. हा, तर ठीक आहे ना, चांगली गोष्ट बिलकुल असं हाताला लागलं नाही, काही पायाला लागलं नाही, कुठलं क्रॅश वगैरे कुठे जखम झाली नाही. तर ती मयाचीच कृपा आहे. आणि एवढ्या आदराने लहान बाळ जर मिळाला, नर्मदे हर एवढे साष्टांग हात जोडून नर्मदे हर असं घरचा व्यक्ती सुद्धा एवढा आदर करत नाही, तर एवढे परिवार आपल्याला गावागावाचे अपील करतात. आग्रहाने चांगली सेवा करणारी लोक इथं आहेत नर्मदा मैयाच्या किनारी सगळे. काही नातं नाही आपलं त्यांच्याशी, आपण त्यांना कधी बघितलं नाही, काही नाही, तरी ते लोक आपल्याला हात जोडून नमस्कार करतात. जयंती माता. हा बोला. पाया पडून म्हणजे ते आपल्याला जीव घालतात, हातात पैसे देतात. काय अजून काय पाहिजे, मैयाची काय कृपा पाहिजे अजून. ठीक आहे. जयंती माताचं काय अनुभव एखादं? सीतामाईचं तिकडे गेला होता काय? मग टू व्हीलरनं गेला होता तुम्ही सगळेजण? मुक्कामला होता? कसं गेली गाडी कशी नेली तिथं? त्या पुलावरनं घेऊन गेला तुम्ही? लाकडी पुलावरनं गाडी काढली. आणि त्याच्या मागे जो पूल होता ती फक्त बंधाराचा हे भिंतच राहिली होती, त्या भिंतावरनं काढली होती गाडी का खालनं? नाही, भिंतावरनं. त्या भिंतावरनंच गाडी काढली होती. अरे वा वा, चांगला अनुभव मिळाला तुम्हाला. दुसरं काय? आणि काही तुम्हाला एखादं नवीन परिक्रमावासियांना काही सांगायचं असेल तर सांगू शकताय? कोणी का परिक्रमा करायला कोणाला म्हणजे माहीत, कोणाला काही कमी पडू देत नाही. ज्याची इच्छा असेल त्याने म्हणजे परिक्रमा करायला निघायला पाहिजे. आणि माई बोल तोच म्हणजे परिक्रमाला निघा, असं जसा माणूस निघणारच नाही. आदेश आल्याशिवाय कोणालाही 3 टाइम म्हणजे गार पाणी आंघोळ केल्यानंतर सुद्धा साधी सर्दी सुद्धा झाली नाही. कोणाला महिन्यामध्ये एक गोळीची आठवण म्हणजे परिक्रमावासींना सांगू इच्छितो की जो परिक्रमा निघतोय त्याने कमीत कमी रस्त्याने कुठेही काही घाण करू नये, स्वच्छता राखावी, एवढं माझं त्यांना विनंती आहे. की आपण बऱ्याच ठिकाणी जातो की काही ठिकाणी कागद फेकणं, कुठे राहणं, मला हे सांगायचं होतं. बरं झालं. हे न करता त्यांनी सेवा जसं लोक आपल्याला करतात तसं त्यांचं पण आपण पाहायला पाहिजे. आणि स्वच्छता ही महत्वाची आहे. आणि आश्रमवरती पण स्वच्छता ठेवायला पाहिजे. गेलं म्हणजे आपण गेलं तर साफसफाई केली गेली पाहिजे, मग घरी मग निघायला पाहिजे. पण काही लोक तसं करत नाही, जिथे कॅरीबॅग फेकतात तिथे फेकून येतात. म्हणजे एक प्रकारे थोडं उपकार दाखवत असंही मला वाटतं, असं मला निदर्शन आलेलं आहे. म्हणून त्यांना होऊ नये ते करू नका. आणि शक्यतो साबण वापरू नका. शक्यतो काही साबण वापरतात, शॅम्पू वापरतात, मैया धुतात. हे न करता त्यांनी फक्त आणि जो करत असेल त्याला पण अडवायचं. असं माझी त्यांना विनंती आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आपला जीवन सुखाचा, आनंदमय, आरोग्यमय राहो जिंदगीभर. घर घर नर्मदे हर.